इगतपुरी तालुक्यातील विविध विकास कामे, प्रलंबित प्रस्ताव, नागरिकांच्या तक्रारी तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत महसूल, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंपदा, जलजीवन मिशन, महावितरण, वन, पोलीस, आरोग्य, शिक्षण, पंचायत समिती, महिला व बाल विकास तसेच ग्रामपंचायत विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुक्यातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याबरोबरच नवीन प्रस्तावांना गती देण्याचे निर्देश आमदार खोसकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांचे आणि तक्रारींचे तात्काळ निराकरण करून शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती सादर केली आहे. विकास कामांमध्ये कोणताही विलंब होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे काम करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त केला. परवा दिवशी अधिवेशन संपल्यानंतर दोन्ही तहसीलदारांना सूचना दिल्या. साहेब, आपल्याला शेतकरी याकडे अडचणीत आहे, बिबियाणं खराब झालेलं आहे, परत बिबियाणं पेरायचंय, काही बांध फुटले, काही कृषीच्या माध्यमातून काही रस्ते तुटलेले, काही मुलांच्या शाळा बऱ्याचशा पाण्यामध्ये जवळजवळ 2-3 दिवस मुलं शाळेत गेले नाही, अंगणवाड्या बंद होत्या. त्याच्यावर काल मी पंढरपूरवरून जाण्याशी सुद्धा चर्चा केल्या. आणि उद्या आपल्याला नंतरची मीटिंग निवृत्ती भवनाने सगळे कार्यकर्ते सगळंच होतो. परंतु आज नाही, काही महिना 15 दिवसापूर्वी परत आणखी मीटिंग आहे. परंतु सरपंचाला माझी कळकळीची विनंती, जे काही आपल्या सरपंच ग्रुप असेल, ग्रुपवरती काही आता सरपंच काही उपस्थित असते, त्यांनी ग्रुपवर टाकावून काही सरपंच काही जरी उपस्थित असतील, काही मशागतीचे प्रश्न असतील, काही रस्त्याचे असतील, काही रस्ते तुटले असतील, काही ठिकाणी बस, आता बस महत्वाची, बरेचसे मुलं आपले अपडाऊन करताय. परंतु टायमिंग गाडी 12 वाजता ती मुलाची शाळा होतात बुडती, अशा काही गाड्या लेट आल्या तर ते पण आपल्याला ताबडतोब रस्त्याची दुरुस्ती करून त्या शाळा टायमिंग मध्ये त्या बस गेल्या पाहिजे. काही ठिकाणी अंत्यवेळीसाठी मशाल उभ्या नाही, परंतु आपण तेच सरपंच सुद्धा, ज्या गावचं सरपंच तेच डबल काम सुचवतो. सरपंचाला सुद्धा माझी विनंती, ठाणापाडा गड्ड्यामध्ये असतील, आपण परिसरामध्ये काही ठिकाणी 5 गावची ग्रामपंचायत आहे, काही ठिकाणी 10 गावची. आता मुरबाड सारखी 22 गाव आहे, 22 पाडे मोठमोठे वस्ते, शेवटचं गाव 12.5 किलोमीटर, 13.5 किलोमीटर, अशा ठिकाणी काही सोयीसुविधा झाल्या. सरपंचांना सुद्धा माझी विनंती आहे, आपण सुद्धा गट विकास अधिकारी म्हणून जरी आले नसेल त्याच्या गोष्टी आपल्याला, तर ताबडतोब काही ठिकाणी अंत्यविधीसाठी काही मशाल वेळ असते, त्या कशातून घेता येतील. काही ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय अति तातडीचे आपल्याला घ्यायचे. ज्या काही समाचार शाळेचे गट शिक्षणाधिकारी आले नाही, त्याच्यावर ताबडतोब त्याला नोटीस काढून कारवाई झाली पाहिजे. जिल्हा परिषद कृषीचे आले नाही, आज शेतकऱ्यांची वळीचा प्रश्न दोन्ही वर्षे शेतकरी कुटुंबाच्या निगडीत आहे, त्याच्यावर वगावर कारवाई झाली पाहिजे. ताबडतोब त्याची मिटिंग घ्या. काही अंगणवाड्या, काही कुपोषित बालकाच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढं कसं जाता येईल. बऱ्याच ठिकाणी आपण 14 ठिकाणी मला ग्रामपंचायती हे अंगणवाड्या नाही, परंतु त्याला काय उपयोग न करता येईल. फॉरेस्टच्या माध्यमातून फॉरेस्टची काही मदत हे करता येईल. अजून आपण 1 महिन्याभरात, आज इथून 1 महिन्याभराने अजून मिटिंग घेता येईल. त्याच्यासाठी काही तालुक्यातले काही प्रश्न आपल्या सोडवते. या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी तातडीनं सुट्टीवर रात्री फोन केला, सगळ्या डिपार्टमेंटला सूचना दिल्या, बरेचसे डिपार्टमेंट उपस्थित राहिले आणि बरीचशी माहिती पण दिली. तसंच त्यात आमचे लाडके नेते, तालुक्याचं आधारस्तंभ, राष्ट्रवादीचे स्पर्धेचे उपाध्यक्ष ते पण उपस्थित राहिले. आमचे सरपंच निवडणूक भाऊ, सरपंच पाठीमागा बोर्ष असतील, सरपंच असेल, सगळे सरपंच उपस्थित राहिले. त्यांचं मनापासून अभिनंदन करू. आपण त्यांना ज्याच्या सरपंचाला त्याचे मीडियाचे ते उपस्थित आहेत, त्यांना मीडियाच्या बोर्डचे सरपंच, तहसीलचे, तोरणाचे ते उपस्थित आहेत.
बोर्षाची आपल्याला विनंती आहे की काही सरपंच आता असतील अजून एक महिना ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.